मित्रांनो नमस्कार, मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आपण डाळिंबाच्या बागेत उभा राहिलेलो आहे आणि पुन्हा आपल्याला माहिती देण्याचे दादा आहेत. दादा तुमचं स्वागत आहे. नमस्ते, मी गोपाळ कदम, राहणार सटलवाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. बरं दादा, आता आपण जी ही डाळिंबाची बाग आहे उभा फिरतोय आपण, हां. ही कधीची बाग आहे, कधी लागवड केलेली? या ही आता साधारणतः 7 वर्षाची बाग, 7.5 वर्षाची बाग झाली आणि हे 6वं पीक हार्वेस्ट झाले. हार्वेस्ट झालेला आहे. हार्वेस्ट झाले आणि हा विश्रांतीचा काळ आहे. हा विश्रांतीचा काळ आहे. किती क्षेत्र आहे? हे 2.25 एकर क्षेत्र आहे. किती बाय कितीवर लागवड आहे? हे 10 बाय 12 वर लागण आहे. 12 बाय 10 किंवा 10 बाय 12. हं. मित्रांनो, मी आतापर्यंत तसा 20 वर्षाचा माझा डाळिंबाची पाहणी आहे, अनुभव आहे, स्वतः करून पाहिलेला आहे. परंतु 7-8 वर्षाची बाग पुन्हा एकही मरीचं झाड नाही, एकाही ठिकाणी तेल्या त्यांच्यावर आतापर्यंत आलेला नाही. त्यासोबत पिनहोल बोरर ज्याला महाराष्ट्राने मरनं तेल्याने हैराण केलं असं एकही झाड नाही. हे दादांनी कसं केलं ह्याच्याबद्दल दादा आपल्याला आज माहिती देत आहेत. तर दादा तुमचं नियोजन कसं असतं सांगा जरा. नियोजन कसं असतं, पहिल्या वर्षापासून एक 2-3 वर्ष थोडंसं माझं चाच पडत गेली, परंतु सतत तुमच्यासारख्या तज्ज्ञ व्यक्तींच्या संपर्कात राहणं, तज्ज्ञ बागायतदारांशी संबंधित राहणं, महाराष्ट्रातले जिथं जिथं चांगल्या शेती केली जाते, चांगली डाळिंबाच्या बागा आहेत अशांशी संपर्क ठेवणं, याच्यामुळं निश्चितच ज्ञानाचा साठा होत गेला आणि त्याच ज्ञानाचा उपयोग मी माझ्या शेतात, या डाळिंबाच्या शेतात करून घेतोय. नियोजन असं असतं, हार्वेस्टिंग झाल्यानंतरच सांगतो. आता माल द्यायला आपण आता विश्रांती काळ, इथून पुढे माल जाईपर्यंत नियोजन सांगा टप्प्याटप्प्यात. काय होतं की शेतकरी ज्यावेळेस फुल आलं की खतं दे, औषधं मार असा प्रकार असतो. परंतु तुटल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्याचा, अगदी माझा सुद्धा तसाच अनुभव होता की ह्याला पिकाला विश्रांती तर आपल्याला पण विश्रांती, पण तसं नाही. डाळिंबाच्या पिकाबाबत विश्रांती करून चालत नाही की रोज त्याच्यात काम केलं पाहिजे. काम काय काय आहेत, खूप सोपी कामं आहेत. एकतर विश्रांती काळात पहिल्यांदा हार्वेस्टिंग झालं की पहिल्यांदा चांगलं खोल पाणी देणं, पाणी दिल्यानंतर लगेच थोडंसं वापशावर आल्यावर बेड फोडणं, बेड फोडून खतं भरून घेणं, खतं त्याच्यात चांगली खतं भरायची, चांगलं कुजलेलं शेणखत असं तयार मी करतो की त्या शेणखतामध्ये एक डेपो लावला जातो. त्याच्यामध्ये शेणखत, लेंडी खत, कोंबड खत, राख आणि हे आपलं मेंढ्यांचं खत, हे साधारणतः टाकण्याआधी 6 महिने आणून शेतावर टाकायचं. त्याचा डेपो लावून सर्व मिक्स करून घ्यायचं. त्याच्याबरोबर चांगलं पाणी मारून घेऊन पहिल्यांदा जीवामृतचे 4-5 बॅलर एक 15 दिवसांनी एक टाकून घेणं आणि शेवटच्या 2 महिन्यात मग सर्व प्रकारच्या ज्या ही आहेत जैविक खत आहेत, बुरशीनाशक, त्याच्यात ट्रायकोडर्मा, सोडोमोनास, बॅसिलस, ह्या जेवढे आपल्याला बट्टी खत, NPK, झिंक, सर्व जेवढ्या आपल्याला बॅक्टेरिया मिळतील तेवढ्या सर्व त्याच्यात ह्याच्यामध्ये गोळाचा पाणी करून त्याच्यात आधी 2 दिवस वाढवायचे आणि नंतर मग त्या बेडमध्ये द्यायच्या, बेडमध्ये भरायचं. पुन्हा मग किती दिवस पाणी वगैरे चालू? पाणी वरून त्यावेळेस पाऊस चालू असतो, त्यामुळे मग जास्त पाणी लागत नाही, पण त्याचं मॉइश्चराइज म्हणजे ओलावा चांगला राहील हा हेतू चांगलं पाहून त्याच्यावरती पाचरांनी झाकून घ्यायचं. त्यामुळे चांगलं डेव्हलप होतं. अगदी जर ज्यावेळेस माझं खत मी टाकतो त्यावेळेस जर हातात घेतलं तर ती तुम्हाला कधी दुर्गंधीयुक्त कधी वाटणार नाही. अगदी चहाची बोकटी असते त्या प्रकारे खत तयार होतं. आता हे झालं, पुन्हा पाणी किती दिवस देता मग? पाणी विश्रांती काळात एक साधारणतः खत दिल्यानंतर एक 4 महिने पाणी राहतं आणि मग शेवटचं हे रान हलकं आहे त्यामुळे मला अगदी शेवटपर्यंत पाणी द्यावं. अगदी एक साधारणतः 1.25 ते 1.5 महिन्याचाच गॅप द्यावा लागतो, म्हणजे ताण द्यावा लागतो. मित्रांनो, 4 महिने तरी डाळिंबाच्या बागाला विश्रांती द्यायला पाहिजे, हा इतका महत्त्वाचा मुद्दा सांगितला. आता आमचे शेतकरी काय करतात, एक बहार काढला की पुन्हा इथरेल मारायचं. वर्षातून एकच बहार घ्यायला पाहिजे आणि 4 महिन्याचा गॅप किंवा विश्रांती आणि विश्रांतीच्या काळातलं त्याचं खताचं आणि पाण्याचं नियोजन आणि मग नंतर ताण. आता ताण तोडताना काय काय चालू करता मग तुम्ही? पानगळ कशी करता? पानगळ आता मग याच्यात आणखी एक सांगायचं की विश्रांती काळात कुठलंही रासायनिक कीटकनाशक जात नाही माझं. जायचं ते वरून फवारायचं, ते मग हेच जैविकच मारायचं. शिवाय ह्याच्या फक्त फवारण्या जे बुरशीनाशक आहेत त्यात आपण बोर्डोच्या साधारणतः
4 ते 5 फवारण्या घेतो. बरं जवळजवळ फवारणी घेतो. बोर्डोच्या फवारणी घेतल्यामुळे मला तेलाचा प्रॉब्लेम येत नाही आणि बोर्डो घरीच तयार करायचा. 7 pH येईल हे ते आम्हाला मीटर आहे. हा, अगदी मी 3.3चा पण करू शकतो, 0.5चा करतो, म्हणजे 1चाही करतो. अशा वेगवेगळ्या प्रकारे जसं वाटतंय मला, जशी वातावरणाची सिच्युएशन आहे त्यानुसार मी बोर्डोची फवारणी करतोय. 7-8 वर्षाची बाग आहे आणि तेल्या पण नाही, मर पण नाही आणि 3 होल बोरर पण नाही आणि एक पण झाड गेलेलं नाही. त्याचं गमकच हे आहे की ते स्वतः सगळे त्यांना बारकावेत. आता मग छाटणी आणि इथ्रेलचं कसं नियोजन असतं? कधी ही ताणतोड म्हणजे पाणी बंद केल्यानंतर फवारणी एक साधारणतः मुख्य 4 फवारणा असतात. त्यात आणखी 1-2 फवारणीची वाढ करावी लागते. पहिली फवारणी माझी राहते 13-0-45 आणि मायक्रो आपलं चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट. बरं, ग्रेड 2चं असतं लिक्विड. हा, लिक्विड नाही, ह्याच्यातच असतं पावडर फॉर्म मध्ये. बरं बरं. हा, त्यानंतर 8 दिवसांनी 0-52-34. एक आधी पानगळ करत असाल ना? नाही पानगळ नंतर हे ह्या माझ्या हा, पानगळ ऐका. हे स्टोरेज ह्याच्यातलं सर्व आहे ना, आत काढी जाण्यासाठी. पहिलं काय झालं 13-0-45 13-0-45 आणि चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट. आणि दुसरी फवारणी 0-52-34. परत परत एकदा ही 13-0-45 आणि ही परत एकदा अशा 4 फवारण्या अल्टरनेट करायच्या. आणि शेवटच्या फवारणीत 0-52-34 1 ग्रॅम नाही 5 ग्रॅम आणि 2 ग्रॅम 2 मिलीनी इथरेल. बर, कारण ह्या दिवसात बऱ्यापैकी आतून तर आताच मोकळे व्हायला लागल्यात. अजून मला एक 20 दिवसाचा अवकाश आहे. मग आता हे इथ्रेलची तारीख काय राहते तुमची? म्हणजे बहार कुठला राहतो? बहार माझा ह्याच आंबे बहार. आंबे बहार. पण साधारणतः 1 ते 10 जानेवारीपर्यंत छाटणी झाली पाहिजे आणि 15 जानेवारीच्या दरम्यानची माझी तारीख असते पहिल्या पाण्याची. महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात नुसतं ते खतच खाली भरत नाहीत, बोर्डोच्या फवारण्या घेत नाहीत, तर 0-52-34 13-0-45 काडी पक्व करतात की CN रेशो जरी त्यांना फार शास्त्रीय दृष्ट्या नाही पण त्यांचा अभ्यास आहे. काडी पक्व करतात, काडी झाड सक्षम, त्यात प्रत्येक ठिकाणी मायक्रोन्यूट्रिएंट आहे म्हणजे प्रतिकार क्षमता झाडाची तयार केली जाते आणि मग इथ्रेल मारलं जातं. पुढं आता सांगा त्यानंतर मग छाटणीत आता बऱ्यापैकी सर्व्हिसिंगमध्ये वेडेवाकड्या काड्या निघून गेलेल्या आहेत. प्रत्येक झाडावरून दिवसाचं दुपारचं ऊन बरोबर खोडात जाईल अशा प्रकारची छाटणी आधीच झालेली आहे. आता फक्त माझी टॉपिंग आहे, आता मध्ये काहीच करायचं नाही. हेच शास्त्र आहे मित्रांनो. वेळोवेळी आडवी तिडवी काडी काढली, व्यवस्थित सुरुवातीपासून जर व्यवस्थित ठेवलं, दादा म्हणते तसं सेंटर ओपन ठेवला, प्रत्येक काडीवर सूर्यप्रकाश पडला, हवा खेळती राहिली, आपोआप कीड रोग कमी येतो. बरोबर आहे, त्यामुळे फवारण्या कमी होतात. खूप कमी. एंट्रोकॉलपेक्षा आम्ही अख्ख्या सीझन मध्ये वरती जात नाही, कुठल्याच ह्याच्यात जात नाही. कुठलं नाही. आपलं 22-10 M45 साप पावडर आणि शेवट एंट्रोकॉल, त्याच्यावर जायचं नाही. बहार धरताना कुठलं खत भरता? पुन्हा बहार धरताना परत मग पाणी सोडताना हे आपलं गांडूळ खत एका बाजूला पेंड ह्याची शेंगदाणा पेंड वापरतो. शेंगदाणा पेंड किती वापरता याला? शेंगदाणा पेंड ह्या वर्षी 1.5 किलो वापरली आता. हो. लिंबोळी नाही. ठीक आहे. लिंबोळी आता मला माहित नाही, पण आमचे काही शेतकरी म्हणतात की लिंबोळी जर वापरली तर तुम्ही जैविक शेती करू नका. नाही काय फरक पडत तसा तितका. ठीक आहे, शेतकऱ्यांचा काय अनुभव आहे, त्यामुळे मग आपल्याला पर्याय आहे ह्याचा शेंगदाणा असल्यामुळे काय अडचण, चांगलं मोकळ्या पटांगणात. हो. मग त्याच्यानंतर आता बाग किती दिवसांनी फुटती, काय नंतरच्या फवारण्याचं काय नियोजन असतंय? कसं होतंय की एकदा आपण इथ्रेल मारून छाटणी केली, छाटणी झाल्यानंतर पहिलं पाण्याच्या वेळेस आपण परत एकदा डोस देतो रासायनिकचा, एक साधारणतः 300 ते 400 ग्रॅम NPK. 15-15 10-20 नाही, शक्यतो 10-20 किंवा आता नवीन ग्रेडची दीपक फर्टिलायझरची ही 9-24-24 तीच चांगली चालते, त्याच्यात मायक्रोन्यूट्रिएंट पण येतात. बरोबर. आणि मग त्याच्याबरोबर परत एकदा पेंड वापरतो आणि ते फक्त अगदी हेच काहीच करायचं नाही, अगदी असं थोडंसं हाताने जरी असं हे केलं आणि मोकळं आहे ते हे करून त्याच्यात टाकायचं, लगेच बुजवून घ्यायचं. फार त्यात आता परत मेहनत करायची, वर्षातून एकदाच त्याच्यात कल्टिवेशन करायचं, फक्त एकदाच. बाकी सतत ब्रश कटरने गवत काढून घेणे. ब्रश कटर वर्षभर चालवायचं, वर्षभर म्हणजे लागेल. हो, 7-8 वेळा. तुम्ही बागेचं बघा, आज तानावर बाग आहे, पाणी चालू आहे, खत वरूनच दिसतंय टाकलेलं. आज कुठेही त्याला वॉटर शूट नाही, फार कमी कुठंतरी आहे, तण नाही.
आणि इतकं शास्त्रशुद्ध पद्धतीने केले, 2 लॅटरल टाकलेले आहेत, झाडापासून 2 फुटावर 2.5 फुटावर लॅटरल पडलेले आहे. इतकी शास्त्रशुद्ध शेती केली तरच त्या शेतीतून काहीतरी हे, आणि मग हे सगळं अभ्यासाचा विषय आहे. कसं आहे, इतकं का करायचं तर ह्या माझ्या झाडांनी गेल्या वर्षी साधारणतः आपण त्याच्यावर बोलू. 40-50 किलो माल दिलाय, हं. परंतु आणखी यावर्षी पुढच्या 70-80 किलोवर मला जायची. बर, आता मला सांगा की फवारण्या किती होतात मग नंतर? आता फवारण्या माझ्या फक्त ह्याच्या म्हणाल तर 12च फवारण्या, बर, महिन्यातून 2च फवारणी, 15 दिवसाला एक फवारणी 15 घ्यायची. दिवसाला एक फवारणी करायची. त्याच्यात जास्त बोर्डो घेता? बोर्डोची असते, बोर्डोची बऱ्यापैकी जास्ती असते. फळ एकदा पक्वतेकडे गेल्यानंतर बोर्डो करता येत नाही, करता येत नाही. पण तुम्ही तरी विश्रांती 3 काळात टक्क्याने जास्त. हं. नाही, तरी सुद्धा मी ज्यावेळेस हिरवा कलर असतो त्यावेळेस 3% बोर्डो घेतोच. बर, आणि मग बाकी काय काय वापरता? बाकी मग कॅपटॉप असेल, हा. M45, साधी साधी एकदम साधी, बारीची अजिबात नाही. आणि मग टॉनिक बिनिक लोक खूप टॉनिक एकही कसलं काय गरज आहे, एवढं खाली दिल्यावर टॉनिकची गरजच पडत नाही. ते महत्वाचं आहे मित्रांनो, आपला खर्च कुठं होतो आणि टॉनिक बागेत आणायचंच नाही. बर, मग एकंदर पुन्हा आता धरल्यानंतर 6-6.5 महिन्यांनी नाही, माझी 5व्या महिन्यात बाग साहेबांना विचारा, 5व्या महिन्यात मोकळी होती. वरान कसं आहे, आमचं वातावरण चांगलं आहे, बाजूनी पाहिलं तर सर्व डोंगराळ बाग आहे, वातावरण शुद्ध आहे, जमीन एकदम हलकी चढायची आहे, निपळीची आहे, त्यामुळं 5-5.5 महिन्यात माल तयार होतो. आता थोडं मागच्या वर्षीचा हिशोब घालू आपण डाळिंबाचं. बाकी तर तुम्ही मित्रांनो बऱ्यापैकी ऐकलंय त्याची. आपली ही बाग किती एकर आहे? एक 1.5-2 एकर असेल. 1.5-2 एकर. झाडे किती आहेत? झाडं 140, आपलं 540 म्हणजे जे असेल ते असेल. आणि अंतर 12x10. 12x10. आता याला एकंदर खर्च किती होतो तुमचा? मग खर्च साधारणतः एक सर्व 4 प्लॉट आहे त्याचे, 4 प्लॉटला मिळून साधारणतः एक 3.5 ते 4 लाखापर्यंत जातो. 4-1 लाख रुपये म्हणजे बऱ्यापैकी खर्च होतो. हो. आणि मग मागच्या वर्षी खतांचा जास्ती खर्च करायचा. मागच्या वर्षी किती उत्पन्न आलं? किती डाळिंब किती पीक आलं? पीक आता टनामध्ये नाही सांगता येणार, कॅरेट मध्ये सांगा. कॅरेट जागेवर देता का स्वतः? नाही, जागेवर आम्ही आमची स्वतःची विक्री व्यवस्था केलेली आहे सासवडला. काही व्यापारी इथून येऊन 180 रुपयांनी घेऊन गेले. मागच्या वर्षी 180 रुपयांनी घेऊन गेले, आणि काही मग बराचसा माल तिथे सासवडलाच खपवला. किती माल निघला? किती कॅरेट? साधारणतः एक 1000 ते 1200 क्रेट निघले. 1200 म्हणजे एका झाडाला 1.5 कॅरेट. हो. 30 किलो माल निघला. हो. 30 किलो पेक्षा जास्ती. काही झाडं, काही त्या पलीकडच्या भागात थोडेसे नरम झाडं आहेत. आणि झाडाचं वय किती आहे? हे 7-7.5 वर्ष. मित्रांनो, 7-7.5 वर्षाच्या बागेपासून ते फक्त 30 किलो माल घेतात. ह्याच्यात तुमच्या लक्षात येत नाही गमक काय आहे ते. आपण काय करतो, 30 किलोला तुमची फळाची संख्या 200 किती धरता तुम्ही? 100 असेल मॅक्सिमम. 100 जास्ती. 7 वर्षाच्या बागेला 100 फळं आणि 300 ग्रॅमच्या आसपास त्यांचं फळ, आणि 30 किलो माल घेतलाय. ह्या वर्षी त्यांचं थोडं वाढवायचा विचार आहे. आज माझा 3ऱ्या वर्षी त्या शेतकऱ्याला वाटतं 100 फळ घ्यावं आणि 30 किलो माल घ्यावा. हिथं खरं डाळिंबाचं गणित चुकतंय असं मला वाटतं. बरोबर. अगदी बरोबर. झाडाची म्हणजे फळाची संख्या मर्यादित होऊन क्वालिटी माल घ्या. आणि त्यामुळे झाडावर ताण येत नाही ना. खूप तुम्ही माल धरला की त्याच्या झाडातून सर्व काढून घेतं, झाड आतून खोकला होतं, पुढल्या वर्षी दमतं ते झाड. आता हे वाटतंय का असं? आता ही फार ह्याच्या स्टेजला आहे, फ्रेश झाड आहे. फ्रेश झाड आहे. आज तानावरची बाग असं वाटत नाही. बरं, मग सांगा, आता मागच्या वर्षीचं 4-1 लाख रुपये खर्च झाला ह्या 550 झाडाला, बरोबर ना? हो. आणि मग पैसे किती झाले? पैसे साधारणतः 22 ते 25 लाखापर्यंत आकडा आहे. 22 ते 25 लाख. 4 लाख रुपये गेल्यावर म्हणजे खर्च जाऊन 17-18 लाख. हो. तर 550 झाडामध्ये सुद्धा 17-18 लाख रुपये, ते पण कमी खर्चामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने शेती करून. एकही झाड मरीचं नाही, तेलाचा काही लवलेश नाही, कुठेही पिनहोल बोरर नाही. ह्याचं गमकच आहे. त्यांनी प्रत्येक गोष्ट त्या झाडाची फिजिओलॉजी समजून घेतली. दुष्काळी भाग आहे, हलक्या रानात घ्यायला पाहिजे, कमीत कमी त्याला खत द्यायला पाहिजे, म्हणजे रासायनिक, कमीत कमी फवारण्या द्यायला पाहिजे. या सगळ्या बेसिक बारकावे समजून घेऊन उमजून ते शेती करतात. म्हणून त्यांची बाग आज 8व्या वर्षीसुद्धा 40 किलो 45 किलो माल द्यायला तयार आहे. ते झाडावर ताण न येता, कुठल्याही प्रकारचा ताण न येता. तर मित्रांनो, हा डाळिंबाचा प्लॉट किंवा दादाची आपण सगळ्याच बागेचे व्हिडिओ करण्याचाच उद्देश होता की आम्ही काहीतरी ऑफिसमध्ये बोलून किंवा ऑफिसमध्ये व्हिडिओ करण्यापेक्षा शेतकऱ्याच्या तोंडून जर सांगितलं तर तुम्हाला पटतं.
तर दादा शेवटी एक सांगा, डाळिंबाच्या बाबतीत किंवा इतर फळबागाच्या बाबतीत काय शेतकऱ्यांनी कुठं चुकतंय आणि कसं परवडू शकते? कुठल्याही फळबाग करा, तुम्हाला पहिल्यांदा सेंद्रिय खतावर जास्ती भर द्यावाच लागेल. त्याशिवाय चांगल्या प्रकारची तुम्ही एक नंबरची क्वालिटी आणू शकत नाही. तुम्ही किती रासायनिक खतं द्या, रासायनिक औषधं मारा, औषधं मारून तेवढ्यापुरतं तुम्हाला समाधान मिळतं. पण दीर्घकाळ जर तुम्हाला चांगलं परिणाम दिसून यायचे असेल तर तुम्ही जमिनीतून जितकं जास्तीत जास्त देता येईल तेवढं दिलं तर बाकी फार काय त्रास होता असं हे नाही. दादा आपण खूप वेळ दिला आमच्यासाठी, वाट बघितली, तास 2 तास आपण गप्पा मारतोय. ज्ञानाशी पुन्हा एकदा मी आपला आभार मानतो. अतुल, तू दिवस घालवला आमच्यासाठी. हा आमचा हे अधिकारी कृषी आहेत विभागाचा आमचे. माणूस आहे, खूप चांगला खूप- सिन्सिअर खूप- माणसं आहे. अशी त्यातमध्ये सुद्धा खूप अतिशय लोकं कमी आहेत. आठवड्याला प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारा शेतकरी आमचा हा अतुल हिंगणे म्हणून. खूप दिवसांनी असे काही अधिकारी भेटतात. आमचे बर्डे साहेब आम्हाला तालुका कृषी अधिकारी होते. तालुका कृषी अधिकारी जर म्हणलं ना तर मला नाही वाटत आमच्या त्यानंतर 1-2 मिटिंगा गावात होतं. पण असे काही होणारी अधिकारी असतात ज्यांच्यामुळं शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन, शेतकऱ्यांच्या झाडापर्यंत जाऊन त्यांचं जे काही ज्ञान आहे ती ज्यावेळेस दिलं जाईल त्यावेळेस माझ्यासारखा एखादा शेतकरी थोडंफार त्यांच्यातला 1 अंश उचलेल आणि माझ्या शेतीत निश्चित त्याचा परिणाम तुम्ही दिसून येत आहे. दादा धन्यवाद. खूप नमस्कार. खूप खूप आभारी साहेब.